आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली विभागाच्या वतीने शहरात रूट मार्च करत दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले। समोरून सुरू असणाऱ्या आंदोलनाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा पाणी फवारलं, त्यानंतर त्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। मोठ्याने झालेल्या आवाजांना चारही बाजूने नागरिक जमा झाले आणि पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं प्रात्यक्षिक यशस्वी केलं। तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून संचलनही काढण्यात आले। कर्मवीर चौकात पोलीस, सांगली शहर, विश्रामबाग, संजय नगर वाहतूक शाखेचे पोलीस जमा झाले। त्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सूचनांचं पालन करत बसस्थानकाच्या दिशेने संचालन केलं। येणाऱ्या सण उत्सवात शांतता राखा, सल्लोखा राखा असं आवाहन पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी यावेळी केलंय। येथील झुलेलाल चौकात संचलनाची समाप्ती झाली, त्यानंतर दंगल नियंत्रण पथकाचं प्रात्यक्षिक होणार आहे। त्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलं होतं। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलीस दल काय करतं, किती सतर्क असतं याचं प्रात्यक्षिक साऱ्या सांगलीकरांनी पाहिले। जमावाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा विनंती करण्यात आली, त्यानंतर पाण्याचा फवारा करण्यात आला। त्यांनी जलद कृती दलाने लाठीचार्ज केला, त्यातूनही जमाव पांगला नाही, तर अश्रुधुराच्या नळकांड्या वापरण्यात आल्या। हात बॉम्बही फेकण्यात आले। मोठमोठ्या आवाजाने तिथे उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजलं नाही। यावेळी निरीक्षक अरुण सुगावकर, मुकुंद कुलकर्णी, सुधीर भालेराव, सतीश कदम यांच्यासह फौज फाटा तैनात होता। आगामी होणाऱ्या आंबेडकर जयंती आणि शिवजयंती, बसवेश्वर जयंती या होणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सांगली जिल्ह्यामध्ये, विशेषतः सांगली शहरामध्ये अबाधित राहावी यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलातून आज सांगली पोलीस ठाणे हद्दीमधील झुलेलाल चौक या ठिकाणी रोड मार्च आणि दंगल काबू योजना राबवण्यात आलेली आहे।